नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी आपण कशा प्रकारे अप्लाय करायचे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा मित्रांनो. तर सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझर हे ओपन करून घ्यायचे मित्रांनो आणि क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला सर्च करायचे PMUY प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. PMUY हे आपल्याला सर्च करायचे आहे मित्रांनो. एक सर्च केल्यानंतर आपल्यासमोर असं इंटरपेज ओपन होणार आहे. या ठिकाणी बघा पहिल्या म्हणजे दुसऱ्या अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला 2.0 या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा ऑफिशियल जी वेबसाईट आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची या ठिकाणी ओपनही झालेली आहे. त्यानंतर आपल्याला बघा खाली स्क्रोल केल्यानंतर ऑनलाईन पोर्टल या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. या बटनावर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा असा इंटरफेस जो आहे तो ओपन होणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला आपलं गॅसची कंपनी कुठल्या कंपनीचं गॅस कनेक्शन आपल्याला पाहिजे त्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बघा क्लिक टू अप्लाय या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या चॉईसवर डिपेंड आहे तुम्हाला कुठली कंपनीचं कनेक्शन पाहिजे. तर मी या ठिकाणी क्लिक करतो HP गॅस कनेक्शन. क्लिक टू हिअर या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा रजिस्ट्रेशनचं एक पेज ओपन या ठिकाणी झालेलं आहे. तर या पेजला आपण खाली स्क्रोल करायचे. खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्यासमोर बघा इथं 2-3 आपल्याला ऑप्शन बघा खाली रजिस्टर फॉर LPG कनेक्शन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. तर रजिस्टर फॉर LPG कनेक्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा उज्ज्वला बेनिफिशियरी कनेक्शन यावर आपल्याला क्लिक करायचे. इथं 2 ऑप्शन आहे आपल्याला रेग्युलर कनेक्शन आणि उज्ज्वला कनेक्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचे. तिथं क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला डिक्लेरेशन फॉर्म सबमिट करून द्यायचे आहे. तर आपला डिक्लेरेशन फॉर्म या ठिकाणी सबमिट फक्त चेकबॉक्सवर क्लिक करायचे आपला फॉर्म सबमिट होतो आहे. त्यानंतर आपलं खाली यायचं आहे. खाली बघा या ठिकाणी आपल्याला आपलं डिस्ट्रीब्युटर म्हणजे आपलं गॅस कुठली कनेक्शन कोणत्या एजन्सीपासून पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला लोकेशन वाईज आपण सिलेक्ट करायचे. नेम वाईज तुम्ही नेम वाईज पण सर्च करू शकता कुठल्या गॅस एजन्सीपासून तुम्हाला कनेक्शन पाहिजे. तर आपण लोकेशन वाईज सिलेक्ट करून घेऊया. लोकेशनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या एरियामध्ये जेवढे गॅस कनेक्शन असतील गॅस कनेक्शनचे जेवढे डिस्ट्रीब्युटर असेल तेवढे येतील त्या ठिकाणी. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण स्टेट सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर खाली बघा आपल्या डिस्ट्रीब्युटर पण सिलेक्ट करायचे. म्हणजे आपल्या लोकेशनवर क्लिक केले आपलं मोबाईलचं लोकेशन ऑन ठेवायचे. म्हणजे आपल्या आजूबाजूला जेवढे गॅस कनेक्शन आहे जवळपास तेवढे गॅस कनेक्शनचे नाव आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. तर तुम्हाला जे गॅस कनेक्शन आवडेल ते कनेक्शन आपण सिलेक्ट करून घ्यायचे. तर खाली या ठिकाणी बघा खाली मी ॲड केलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गॅस कनेक्शन कंपनीचे नंबरसुद्धा येतील. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी आलो आहे बघा आपला मेन जो फॉर्म तो या ठिकाणी चालू होतो. या ठिकाणी बघा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना KYC ॲप्लिकेशन. तर या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बर्थडे त्यानंतर आपली कास्ट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपलं रेशन कार्ड या ठिकाणी टाकायचे आहे. रेशन कार्ड टाकून खाली बघा इश्यू डेट टाकायची. नंतर लोकेशन टाकायचे आपलं ॲड्रेस टाकायचे आहे गली नंबर. त्यानंतर आपला तालुका टाकायचे आहे पिनकोड. त्यानंतर आपलं स्टेट ऑटोमॅटिक येऊन जाईल. मेल ID ऑप्शनल आहे. त्यानंतर आपला आधार नंबर त्यानंतर बँकेची डिटेल या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर आपल्याला बँक नाव टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला किती केजी सिलेंडर पाहिजे 5 केजी पाहिजे 14 केजी पाहिजे. त्यानंतर आपल्याला खाली यायची. या ठिकाणी आपल्याला आपली ID या ठिकाणी सिलेक्ट करायची आणि नंतर ॲड्रेस प्रूफ ID या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला खाली बघा डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे. डॉक्युमेंटची साईज 300 KB ते 50 KB पर्यंत पाहिजे. आधार कार्ड लागणार आहे. पासपोर्ट साईजचे फोटो रेशन कार्ड या ठिकाणी लागणार आहेत. परत खाली गेल्यावर आपण या ठिकाणी बघा खाली आल्यावर आपल्याला या ठिकाणी नॉमिनी लावायचे आणि त्यानंतर परत खाली यायचे. खाली आपल्याला कॅप्चा टाकून आपला फॉर्म जो तो सबमिट होणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण सबमिट करायचे. जय हिंद जय महाराष्ट्र.